नमस्कार. विज्ञानयात्री थॉमस हाकल बेल्लेर यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री थॉमस हाकल बेल्लेर हे अमेरिका देशाचे विषाणूशास्त्रज्ञ आणि सन 1954 सालच्या शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. मानवी भ्रूण ह्युमन एम्ब्रियो याची त्वचा आणि स्नायू ऊती यांच्या मिश्रणाच्या उपयोजनातून पोलिओमायलेटिस या विषाणूच्या प्रयोगशाळेत टेस्ट्यूबमध्ये संवर्धन कल्चर करण्याची पद्धत विकसित करण्यासंबंधीच्या संशोधन कार्यासाठी थॉमस हाकल बेल्लेर यांना जॉन फ्रँकलिन एंडर्स आणि फ्रेडरिक चापमन रॉबिन्स यांच्यासोबत सन 1954 सालचा शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पोलिओमायलिटिस टेस्ट्यूबमध्ये संवर्धन या संशोधन व्यतिरिक्त थॉमस हाकल बेल्लेर यांनी सिस्टोसोमियासिस आणि कॉक्सिसॅकी या विषाणू संसर्ग संदर्भातील उपचारामध्ये योगदान दिले आहे. फॅरिसेलासाठी जबाबदार असलेल्या विषाणूला वेगळे करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. थॉमस हाकल बेल्लेर यांचा जन्म दिनांक 15 जून 1915 रोजी ॲन आर्बर, मिशिगन येथे झाला. स्थानिक शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. मिशिगन विद्यापीठात त्यांचे पदवी शिक्षण आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले. मिशिगन विद्यापीठात थॉमस हाकल बेल्लेर यांचे वडील कार्ल व्हर्नन बेल्लेर पॅथॉलॉजी विभागात प्राध्यापक होते. सन 1936 मध्ये थॉमस हाकल बेल्लेर यांनी हार्वर्ड मेडिकल स्कूल येथे संशोधन पदवी शिक्षण यासाठी प्रवेश घेतला. सन 1939 मध्ये त्यांनी जॉन फ्रँकलिन एंडर्स यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य केले. हार्वर्ड मेडिकल स्कूल येथे सन 1940 मध्ये थॉमस हाकल बेल्लेर यांनी संशोधन शिक्षणाची पदवी म्हणजे PhD MD प्राप्त केली. त्याच वर्षी त्यांची बोस्टन येथील चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये संचालक पदासाठी नियुक्ती झाली. सन 1942 मध्ये दुसऱ्या महायुद्ध कालावधीत थॉमस हाकल बेल्लेर यांनी आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये प्रवेश केला आणि प्युरेटो रिको येथील अँटिलेस वैद्यकीय प्रयोगशाळेत बॅक्टेरियोलॉजी, व्हायरॉलॉजी आणि पॅरासायटॉलॉजी या सुविधा विभागाच्या प्रमुख पदावर रुजू झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर थॉमस हाकल बेल्लेर हे बोस्टनमधील चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये परत आले. अनेक प्रमुख पदानंतर जुलै 1954 मध्ये त्यांना हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथे ट्रॉपिकल पब्लिक हेल्थ विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ ही हार्वर्ड विद्यापीठाची सार्वजनिक आरोग्यविषयक जागतिक दर्जाची संस्था आहे. या संस्थेचे भारतातील संशोधन आणि शैक्षणिक उपक्रम इंडिया रिसर्च सेंटरद्वारे मुंबई, महाराष्ट्रातून चालवले जातात. इंडिया रिसर्च सेंटर यांचे मुख्य उद्देश म्हणजे भारत आणि हार्वर्डमधील आरोग्य तज्ज्ञांमध्ये सहकार्य घडवून आणणे, आरोग्यविषयक संशोधन करणे आणि सार्वजनिक आरोग्याची ध्येय धोरणे सुधारणे. या संस्थेद्वारे सार्वजनिक आरोग्य, हवामान बदल आणि साथीच्या रोगावर उदाहरणार्थ COVID-19 या संदर्भात महत्त्वपूर्ण संशोधन केले जाते आणि ते हिंदी, इंग्रजी भाषेतही उपलब्ध करून दिले जाते. जगभरातील आरोग्य व्यावसायिकासाठी हे केंद्र विविध ऑनलाईन आणि ऑफलाईन कोर्सेस, वेबिनार आणि लिडरशिप प्रोग्रामचे आयोजन करते. मानवी भ्रूण संवर्धन ह्युमन एम्ब्रियो कल्चर ही मुख्यतः IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेत महत्त्वाची पायरी आहे, जिथे स्त्री बीज म्हणजे एग आणि पुरुष बीज स्पर्म यांची मिलनानंतर तयार झालेल्या भ्रूणाची, एम्ब्रियोची, झायगोटची प्रयोगशाळेत विशेष काळजीपूर्वक वाढ केली जाते. ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी पुढील टप्प्यांचे स्पष्टीकरण आवश्यक आहे. पहिला टप्पा म्हणजे निषेचन, ज्याला आपण फर्टिलायझरसुद्धा म्हणतो. प्रयोगशाळेत स्त्री बीज आणि शुक्राणू यांची मिलन घडवून आणले जाते. संवर्धन कल्चर संदर्भात लॅबमध्ये विशेष इन्क्युबेटर नावाच्या मशीनमध्ये भ्रूणाला गर्भाशयासारखेच पोषक वातावरण आणि तापमान दिले जाते. आणि शेवटचा टप्पा म्हणजे निरीक्षण,
भ्रूणवैज्ञानिक या भ्रूणाची वाढीवर आणि गुणवत्तेवर सतत लक्ष ठेवतात. शेवटचा टप्पा ट्रान्सफर किंवा फ्रीजिंग हा सुद्धा टप्पा मानला जातो. साधारण 3 ते 5 दिवसांनी भ्रूण जेव्हा 4 ते 8 पेशींच्या किंवा ब्लास्टोसिस्ट टप्प्यावर पोहोचतो तेव्हा तो गर्भाशयात सोडला जातो किंवा भविष्यासाठी गोठवून क्रायोप्रिझर्वेशनसुद्धा केला जातो. भ्रूण संवर्धन ही अतिशय नाजूक प्रक्रिया असून यावरच गर्भधारणाचे यश अवलंबून असते. थॉमस हाकल वेल्लेर यांना सन 1954 साली मानवी पेशी संवर्धनामध्ये टिश्यू कल्चर, पोलिओमायलेटिस विषाणू वाढवण्यातील अभूतपूर्व संशोधनासाठी शरीरशास्त्र, वैद्यकशास्त्र, औषधशास्त्र शाखेतील नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. जॉन एंडर्स आणि फ्रेडरिक रॉबिन्स यांच्यासोबत काम करताना थॉमस हाकल वेल्लेर यांनी मानवी पेशींच्या ऊतीमध्ये पोलिओ विषाणू यशस्वीरित्या वाढवले. या शोधामुळे पोलिओच्या प्रभावी लसीची उदाहरणार्थ साल्क, साबीन लस निर्मिती करणे शक्य झाले. मानवी भ्रूण ह्युमन एम्ब्रिओ याची त्वचा आणि स्नायू ऊती यांच्या मिश्रणाच्या उपयोजनेतून पोलिओमायलेटिस या विषाणूच्या प्रयोगशाळेत टेस्टट्यूबमध्ये संवर्धन कल्चर करण्याची पद्धत विकसित करण्यासंबंधीच्या संशोधन कार्यासाठी थॉमस हाकल वेल्लेर यांना जॉन फ्रँकलिन एंडर्स आणि फ्रेडरिक चापमन रॉबिन्स यांच्यासोबत सन 1954 सालचा शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. थॉमस हाकल वेल्लेर यांनी फ्रँकलिन नेवा यांच्यासोबत मानवी पेशी संवर्धन कल्चर याचा वापर करून चिकन पॉक्स, फॅरिसेला याचा विषाणू वेगळा केला. तसेच रुबेला, जर्मन गोवर या आजाराचा विषाणू प्रयोगशाळेत वाढवणाऱ्या पहिल्या संशोधकांपैकी थॉमस हाकल वेल्लेर एक होते. उष्णकटिबंधीय आजारावर संशोधन करण्यासंदर्भात दुसऱ्या महायुद्धादरम्यान त्यांनी लष्करी सेवेत असताना मलेरियाच्या नियंत्रणावर काम केले. त्यानंतर त्यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये संसर्गजन्य रोग प्रतिबंधक केंद्राचे संचालक म्हणून उष्णकटिबंधीय आजारांच्या अभ्यासात मोठे योगदान दिले. थॉमस हाकल वेल्लेर हे अमेरिका देशाचे विषाणूशास्त्रज्ञ आणि सन 1954 सालच्या शरीरक्रिया विज्ञान, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. त्यांना सन 1954मध्ये पोलिओच्या विषाणूवर यशस्वीपणे प्रयोगशाळेत संशोधन केल्याबद्दल वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वेल्लेर यांचा जन्म दिनांक 15 जून 1915 रोजी अमेरिकेतील मिशिगन राज्यातील ॲन आर्बर येथे झाला. त्यांचे वडील पॅथॉलॉजी प्राध्यापक होते. त्यांनी मिशिगन विद्यापीठ आणि नंतर हार्वर्ड मेडिकल स्कूल मधून आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. सन 1942मध्ये ते आर्मी मेडिकल ऑफिसर म्हणून दुसऱ्या महायुद्धात दाखल झाले. तिथे त्यांनी मलेरियावरील नियंत्रणासाठी कॅरेबियनमधील प्युर्तो रिको येथे संशोधन केले आणि सन 1946मध्ये मेजर पदावरून निवृत्त झाले. वेल्लेर यांनी वैज्ञानिक जॉन एंडर्स आणि फ्रेडरिक रॉबिन्स यांच्यासोबत मिळून पोलिओच्या विषाणूंना मानवी पेशीमध्ये यशस्वीरित्या वाढवण्याची पद्धत शोधून काढली. या अभूतपूर्व संशोधनामुळे पोलिओवरील लस तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला. या कामगिरीसाठी त्यांना सन 1954चा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. पोलिओ व्यतिरिक्त त्यांनी गोवर म्हणजे मिझल्स, चिकनगुनिया आणि सिस्टोसोमियासिस यासारख्या आजारावरही महत्त्वाचे संशोधन केले. त्यांनी बोस्टन येथील चिल्ड्रन हॉस्पिटल आणि हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथे प्राध्यापक आणि प्रमुख म्हणून मोलाचे योगदान दिले. दिनांक 23 ऑगस्ट 2008 रोजी नीडहॅम, मॅसॅच्युसेट्स येथे थॉमस हाकल वेल्लेर यांचे निधन झाले. विज्ञानातील थॉमस हाकल वेल्लेर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा.